नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता कीर्ती ही सीताईने सांगितल्यामुळे पटकन आता झोपेतून उठून खाली आलेली असते. आणि खाली येताच आता सीताई म्हणते की कीर्ती आत्ताशी आली का. लगेच कीर्ती सगळ्यांकडे बघत आता गुड मॉर्निंग करते. सीताई म्हणते की एवढ्या उत्साहाने तू गुड मॉर्निंग केलं ना, तेवढ्याच उत्साहाने आता कामाला लागायचं बरं का कीर्ती. कीर्ती म्हणते की हो हो सांगते ना, मी रेणुताईला सांगते. सीताई म्हणते रेणुताई नाही आहे, रेणुताईला मी सुट्टी दिली आणि धुणी भांडी झाडू सगळं काम आता तूच करायचं. आणि अगदी नाश्तासुद्धा बरं का. आणि तोही शिवानी सांगितल्याप्रमाणे. ते ऐकून आता कीर्तीला मोठा धक्का बसतो. कीर्ती म्हणते की हे बघ अगं आई, तुम्हाला आज ओळखतेस का. या मुलीला कुठे तू आत्ता ॲक्सेप्ट केलं, या मुलीने तुझ्यावर कोणती जादू केली काय माहिती, असे आता कीर्ती सीताईला बोलते. आणि तरीसुद्धा कीर्ती म्हणते की मला एवढ्या परक्यासारखं का वागवतेस तू आई. तर आता सीताई म्हणते हे बघ कीर्ती, मला आता वाद घालायचा नाही बरं का. किचनमध्ये तुला कधी कामाची सवय नाही, तू कधी काम करण्याचा प्रयत्न केला नाही. सीताई म्हणते की तेव्हा आता शिवा सांगेल त्याप्रमाणे नाश्ता करायला सुरुवात कर आणि जेवणाची सुद्धा तयारी करून घे बरं का. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते हे बघ शिवा, तू कीर्तीची मदत आता अजिबात करायची नाही बरं का. शिवा म्हणते हो सीताई, नाही करणार मी मदत. इकडे आता सीताई निघून जाताच आता कीर्ती म्हणते मला माहिती शिवा, आता तू माझी मदत करणार आणि पुन्हा आईकडे जाऊन तक्रार करणार. शिवा, तुला माहिती आहे ना, मी तुला चांगलं ओळखते आणि तुझ्यामुळेच माझी आई माझ्यासोबत सावत्रपणासारखी वागायला लागली. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की बरं नाही करत मी मदत. आणि सीताई म्हणते तेच खरं आहे बरं का, कारण तुम्हाला किती जरी मदत केली ना तरीसुद्धा पालथ्या घड्यावर पाणी आहे, तेव्हा नाही करत मी मदत. आणि सगळ्यांना पोटभर जेवता आलं पाहिजे बरं का कीर्ती, असे आता शिवा कीर्तीला बोलते. आणि ते ऐकून आता कीर्ती रागाने किचनमध्ये निघून जाते. तर शिवा हसू लागते. रागाने कीर्ती आता किचनमध्ये येऊन मिक्सर आदळू लागते. पुन्हा शिवा आतमध्ये येते आणि म्हणते की मला वाटतंय तुम्हाला काहीच येत नाही आणि करते मग मी. कीर्ती म्हणते हे बघ तू माझ्या वाटेला जाऊ नको शिवा, मला सगळं करता येतं कळलं का. आणि तुझ्या मदतीची सुद्धा मला गरज नाही आहे. आणि आता लगेच कीर्ती ही मिक्सरमध्ये आता मसाला वाटायला घेते, पण मिक्सर काही चालूच होत नसतो. ते बघून आता शिवा हसू लागते आणि म्हणते की कीर्तीताई, आणि पटकन शिवा आता मिक्सरचं बटन ऑन करते. आणि आता मिक्सरच्या गेअरचा स्पीड कीर्तीने वाढवलेला असतो. एकाच वेळी मिक्सर चालू होते आणि त्या मिक्सरचे झाकण उघडून सगळा मसाला आता कीर्तीच्या तोंडावर सांडतो. मिक्सरचा जोरजोराने आवाज येत असतो तेव्हा कीर्ती मोठमोठ्याने ओरडू लागते आणि म्हणते की हे काय झालं. आणि पटकन आता शिवा ती मिक्सर बंद करते आणि आता सगळा मसाला कीर्तीच्या तोंडावरती आता फेकला गेलेला असतो. आणि आता शिवा म्हणते की हे बघा आता मी सांगते ना तसे करा कीर्तीताई. आणि शिवा पाठीमागून आता कीर्तीला हसू लागते. आणि इकडे आता दिव्या झोपलेली असताना चंदन तिथे येतो आणि म्हणतो की उठ ना दिव्या. तर दिव्या म्हणते की काय रे चंदन, कशाला मला त्रास देतो, झोपू दे ना मला. आणि पटकन चंदन म्हणतो काय ग दिव्या, अजून त्रास काही थांबला नाही का. तेव्हा आता दिव्याला आठवण येते आणि दिव्या नाटक करत म्हणते की नाही रे चंदन, अजून दुखतंयच. चंदन म्हणतो की अगं अगोदर तर तू चांगली होती, मी तुला विचारलं तुझं दुखतंय का, तर लगेच आता तू माझं दुखतंय असे म्हणत मला त्रास होतोय असे करू लागली. आणि चंदन म्हणतो की मला तुझं वागणं बघून ना जरा तुझ्यावर संशयच येतो. दिव्या म्हणते की हे बरं आहे तुझं, आणि कालपर्यंत तर तू व्यवस्थित बोलत होता आणि आज अचानक मी खोटं बोलते असं का बोलायला लागला चंदन. आणि आता दिव्या तिरप्या डोळ्यांनी चंदनकडे बघते आणि म्हणते जाऊ दे चंदन, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे ना, जरी माझं दुखत असलं ना तरी मी आता सगळी कामं करते. आणि नाटक करत आता दिव्या आता तिच्या पायाला आडेवेडे घेऊ लागते आणि म्हणते की खूप दुखते माझे पाय, पण जाऊ दे आता करते मी काम असे म्हणत आता दिव्या आता उठून जाऊ लागते. इकडे आता सगळेजण नाश्ता करायला सीताई सोबत बसलेले असतात. आणि तेवढ्यात आता शिवा आणि कीर्ती हे आता नाश्ता घेऊन तिथे येतात. तर तेवढ्यात आता कीर्तीच्या तोंडावर तो मसाला उडालेला तसाच असतो. सगळेजण आता कीर्तीकडे बघतात. तर लक्ष्मण म्हणतो हे काय. शिवा म्हणते थोडासा ॲक्सिडेंट झाला आहे. सीताई म्हणते म्हणजे. तर लगेच आता शिवा घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगते. आणि ते ऐकताच आता सीताई लक्ष्मण संपदा सगळेजण आता हसू लागतात. सीताई म्हणते की कीर्ती कळलं का आता तुला. आणि लगेच आता सीताई म्हणते बघितलं का कीर्ती, वर सगळं बघतोय देव. काल तू शिवाला मारण्याचा प्रयत्न केला पण आज देवाने तुला त्याची शिक्षा दिलीच. आणि त्यानंतर आता
कीर्ती म्हणते की पण सुहास नाही आला नाश्त्याला, सुहास कुठे? आणि कीर्ती नाश्त्याला बसू लागते तर सीताई म्हणते की हे बघ कीर्ती, तू आणि सुहास आजपासून आमच्यासोबत नाश्त्याला बसायचं नाही. उर्मिला म्हणते की सीताई जाऊ द्या ना. सीताई म्हणते अगं कसं जाऊ द्या, भाऊ नेहमी म्हणतात की ही मुलगी काही ऐकतच नाही. सीताई म्हणते की कीर्तीला हे सगळं कळलंच पाहिजे आणि त्याची त्याला जाणीवच व्हायला पाहिजे. काल तिनं चक्क शिवाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. लक्ष्मण म्हणतो बरोबर आहे. तर सीताई म्हणते एवढ्या लवकर तर कीर्तीला मी माफच करू शकणार नाही. आणि त्यानंतर आता कीर्ती नाविलाजाने सगळ्यांना नाश्ता वाढते. तेव्हा आता नाश्ता खात उर्मिला म्हणते की नाश्ता तर चांगला केला आहे. सीताई म्हणते म्हणूनच शिवाला तिच्यासोबत थांबवलं होतं, म्हणूनच आपल्याला चांगला नाश्ता करायला मिळाला. सीताई म्हणते की कीर्ती तू एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा शिवा इथे आली होती ना तेव्हा तुझ्या इतकं तर तिला जमतही नव्हतं, पण तरीसुद्धा तिने सगळी शिकायची तयारी ठेवली. आणि लगेच आता सीताई म्हणते की हे सगळं शिवाने कोणासाठी केलं कीर्ती माहिती आहे ना? फक्त आपल्या घरासाठी. आणि शिवाला ॲक्सेप्ट करण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे कीर्ती, एवढी गोष्ट तू लक्षात ठेव, असे आता सीताई कीर्तीला ठणकावून सांगते. आणि आता इकडे कीर्तीला राग आलेला असतो. कीर्ती विचार करते की शिवा, आज माझे तोंड जसे मसाल्याने भरले ना तसे एक ना एक दिवस मी तुझ्या तोंडावरती चिखलच मारूनच उडूनच राहील. आणि आता कीर्तीला राग आलेला असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी शिवा तिची बाईक आता एकदमच क्लीन करत असते. आणि आता शिवा गाडी धुत असताना बघून सीताई तिथे येते आणि म्हणते की शिवा, आज गाडी खूप धुवायचं काम चाललंय. तर लगेच आता शिवा म्हणते की ही फक्त माझी गाडी नाही तर माझ्या पप्पांची आठवण आहे. आणि शिवा म्हणते की आपल्या माणसांची आठवण जपायला चांगलं वाटतं ना. तर इकडे आता सीताई म्हणते की शिवा मला एक सांग ना गं, तू बाईक चालवायला लगेच शिकली का? आणि म्हणजे बाईक चालवायला वेळ लागतो का गं शिवा? शिवा म्हणते की सीताई अहो मी देखील बाईक लगेच नाही शिकले, थोडीशी चालवताना धडपडले आणि थोडा सायलेन्सरचा चटका बसला. आणि शिवा म्हणते की पण मी शिकण्याची इच्छा ठेवली आणि काहीही करून मला शिकायचंच होतं. शिवा म्हणते पप्पा मला नेहमी म्हणायचे की हे जीवनसुद्धा या बाईकसारखंच आहे आणि त्यामध्ये धडपडायचं आणि पुन्हा उठून आता तयारीला लागायचं. आणि जेव्हा मी बाईक शिकले ना तेव्हा मी तुम्हाला सांगते सीताई, एकसुद्धा शरद मी हारली नाही. आणि इकडे आता सीताई म्हणते की शिवा अगं मला बाईक चालवायची शिकवशील का तू? ते ऐकून आता शिवाला आनंद होतो. शिवा म्हणते की वा सीताई वा, काय तुम्ही बोलल्यात. आणि ते ऐकून सीताईला देखील आनंद होतो आणि पटकन सीताई सगळ्यांना बोलावते. आशू, लक्ष्मण, उर्मिला सगळेजण तिथे येतात. आणि लगेच आता सगळेजण म्हणतात सीताई काय झालं, कशाला बोलावलं? तर सीताई म्हणते की अरे काही झालं नाही, काही होणार आहे. तर आशू म्हणतो म्हणजे? तर आता सीताई म्हणते अरे तुझी आई बाईक शिकणार आहे बाईक. तेव्हा आता आशू तर अवाकच होतो. उर्मिला खुश होत म्हणते काय बोलता सीताई तुम्ही? तर सीताई म्हणते हो. आणि लक्ष्मण म्हणतो की जमेल का पण? सीताई म्हणते का नाही जमणार, मेहनत जर चांगली असेल तर प्रयत्न केले तर कमून नाही जमायची. आणि त्याच वेळेस आता इकडे आशू म्हणतो की सीताई मी काय म्हणतो? आशू म्हणतो की काय आहे ना, भाऊ आल्यानंतर तू त्यांना विचार ना, म्हणजे त्यांची परवानगी जर असेल तर मग काही हरकत नाही, म्हणजे तशी चालवायची सोपी आहे. आशू म्हणतो की आणि सीताई आता तुझं वय देखील शिकायचं नाही ना. तर आता शिवा म्हणते होय काय चाललंय तुमचं? आणि आता हे बघा एखादी गोष्ट शिकायची असेल ना त्याला वय बी काही लागत नाही, कळलं का तुम्हाला? आणि आता सीताई बाईक शिकणारच असे शिवा सगळ्यांना ठणकावून सांगते. आणि आता बोट करत शिवा म्हणते की सीताई आता तर तुम्हाला मी बाईक शिकवणारच, तुम्ही फक्त रेडी राहा. कीर्ती म्हणते अजिबात नको, माझा या मुलीवरनं अजिबात विश्वास नाहीये. आणि आता शिवा म्हणते जो बाईक शिकणार आहे ना त्याचा विश्वास पाहिजे. तर हसतच सीताई म्हणते माझा विश्वास आहे ना शिवावर. तर लगेच आता शिवा म्हणते की मग तर एकदम झालंच. आणि इकडे आता शिवा ही सीताईला बाईकवर घेऊन एका गार्डनमध्ये येते. मोकळ्या जागेत येताच आता शिवा ही बाईक सीताईच्या हातात देऊ लागते. सीताई आता घाबरते आणि सीताई म्हणते की अगं शिवा मला पहिल्यांदा खूप बरं वाटलं होतं पण आता थोडीशी घबराट होते आणि मी पडले बिडले तर? शिवा म्हणते की काही नाही, पडले तर उठायचं आणि पुन्हा शिकायचं. आणि आता शिवा ही सीताईला बाईक कशी चालवायची ते समजावून सांगू लागते.
गाडीचं स्टँड काढून शिवा आता गाडीवर बसते, चावी फिरवते आणि म्हणते की हे बघा आता अशी किक मारायची. आणि शिवा म्हणते की गाडी चालू झाल्यानंतर पहिल्यांदा क्लच दाबायचा. सीताई आता ते सगळं लक्षपूर्वक ऐकत असते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की क्लच दाबल्यानंतर लगेच पहिला गिअर टाकायचा. पहिला गिअर पुढे आहे बरं का, बाकीचे 3 गिअर मागे आहेत. सीताई ते सगळं ऐकून आता घाबरू लागते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते हळूहळू क्लच सोडायचा आणि इकडून गाडी हळूहळू दुसऱ्या हाताने रेस करायची. शिवा म्हणते बघा आता मी तुम्हाला करून दाखवते. आणि शिवा आता गाडी किक मारून स्टार्ट करते. आणि त्यानंतर आता शिवा क्लच दाबून गिअर टाकते. आणि त्यानंतर आता गिअर टाकताच शिवा म्हणते की मग रेस हळूहळू सोडायचा, क्लच हळूहळू सोडायचा, रेस वाढवायचा आणि चालवायची बाईक. असे म्हणत शिवा आता सीताईला बाईक चालवून दाखवते. आणि त्यानंतर आता शिवा पुन्हा आता सीताईला गाडी चालू करून क्लच हळूहळू दाबून हळूहळू रेस करायला सांगते. आणि सीताई तसे करते, पण पुन्हा आता थोडासा रेस जास्त झाल्यामुळे गाडी बंद पडते. तर शिवा म्हणते नाही नाही एवढं काही घाबरायचं नाही, सुरुवातीला ते होतच असतं. आणि त्यानंतर आता पुन्हा शिवा म्हणते की करा चालू गाडी. आणि सीताई गाडी चालू करून गिअर टाकते आणि हळूहळू आता सीताई गाडी चालवते. आणि तेवढ्यात आता सीताई थोडी पुढे जाता शिवासुद्धा सीताईसोबत असते आणि पटकन शिवा सीताईचा किस घेते. आणि आता ते बघताच आता शिवा म्हणते सॉरी बरं का सीताई. तर सीताई हसतच म्हणते चालतंय ग. आणि आता सीताईसुद्धा खूप खुश झालेली असते. इकडे आता कीर्ती ही किचनमध्ये काम करत असते. सुहास आता खुश होऊन कीर्तीकडे येतो आणि म्हणतो की कीर्ती अगं एक गोष्ट चांगलीच झाली. कीर्ती म्हणते काय झालं. तर सुहास म्हणतो की शिवा आता सीताईला गाडी शिकवायला गेली आणि आता ती गाडी शिकवता शिकवता जर सीताई पडली तर ते सगळं शिवावर येईल. आणि जर घडलं ना तर मग सीताई शिवावर चिडणार आणि मग सीताईचं शिवाबद्दलचं मतसुद्धा बदलणार. कीर्ती म्हणते की सुहास तुला एवढं सगळं सोपं वाटतं का. आई ज्या अर्थी शिवावर इम्प्रेस झाली ना तर याने काहीच फरक पडणार नाहीये सुहास. आणि आता इकडे सीताईने गाडी चालवल्यामुळे सीताई आणि शिवा खूप खुश झालेले असतात. शिवा म्हणते की सीताई आजपर्यंत मी एवढं लवकर गाडी शिकवणं कुणालाच बघितलं नव्हतं, पण तुम्ही शिकल्या. तर आता सीताई म्हणते गुरुच तसा भेटला. तर आता शिवा म्हणते की त्यात काय एवढं. तर सीताई लगेचच आता शिवाचे आभार मानते. सीताई म्हणते खरंच शिवा तुझे आभार, अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायला तू मला शिकवलंस. खुश होऊन आता सीताई म्हणते शिवा तुला माहिती आहे का अशी बाईक शिकायची मला खूप इच्छा होती, पण तशी वेळच कधी आली नाही, पण आज तुझ्यामुळे मी हे शिकले. शिवा म्हणते मला काय म्हणायचं, कुठलीही गोष्ट करण्यासाठी आणि शिकण्यासाठी वय नसतं. तुम्हाला जर ती गोष्ट मनापासून करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या मनाची जर तयारी असेल तर मग ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही, असे शिवा आता सीताईला सांगते. आणि खरं तर हे सगळ्यांना पटवून द्यायचं असतं, मग त्यांना आपल्यावर विश्वास ठेवणं भागच असतं. ते ऐकून खुश होऊन आता सीताई म्हणते खरं आहे बरं का शिवा तुझं. आणि समोर आता त्या टेकडीवर शिवा आता सीताईला तो खाली पाणी असल्याचा नजारा दाखवत असते. शिवा म्हणते की या टेकडीवरून समोरचं पाणी आणि किती सुंदर वातावरण दिसतंय सीताई. इकडे आता विचार करत सीताई म्हणते शिवा कधी कधी सौंदर्य बघायला खूप छान वाटतं, कारण ती व्यक्ती आतून खूप शांत आणि समाधानी आनंदी असते. शिवा म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं. तर हसतच सीताई म्हणते की म्हणजे ती व्यक्ती तू आहे, शांत आणि समाधानी. ते ऐकून आता शिवा खुश होते. आणि आता सीताई म्हणते की हे बघ शिवा आज तू मला बाईक शिकवली आणि तुझ्यामुळे मला सुद्धा खूप शांत आणि समाधान वाटतंय. आणि आता शिवा त्या निसर्गाकडे बघत म्हणते की सीताई मला सुद्धा आता हा निसर्ग आवडायला लागला आणि भारी वाटायला लागला. तेवढ्यात आता भानावर येत सीताई म्हणते की बरं चला आता घरी जायला हवं. तर आता भानावर येत शिवा म्हणते हो सीताई चला आता. आणि शिवा आणि सीताई दोघीही जणी आता घरी निघालेले असतात. आणि शिवा म्हणते की उद्या गुढीपाडवा आहे, पाडव्याची सुद्धा तयारी करायची. तर आता सीताई म्हणते की गुढीपाडवा तर उद्या आहे. सीताई म्हणते यावर्षी मी काही नवीन शिकलेच नव्हते, पण शिवा तू आज मला बाईक शिकवली आणि खरं तर ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे बरं का शिवा. तर शिवा खुश होत म्हणते खरंय तुमचं सीताई. आणि चला असे म्हणत शिवा आता बाईकवर बसते. तर सीताई आता शिवाला म्हणते की नाही शिवा मी चालवणार. आणि लगेच आता सीताई ही गाडी चालवायला बसलेली असते. आणि आता सीताई ही गाडी भन्नाट स्पीडने एकदमच चांगली चालवून आता शिवाला सीताईने बाईकवरून घरी आणलेलं असतं.
आणि आता सीताईने बाईक चालवली आणि शिवानी सीताईला बाईक शिकवली. यामुळे सगळे देसाईंच्या घरचे एकदम खुश होऊन आनंदी झालेले असतात. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सगळेजण गुढीपाडव्याची भन्नाट तयारी करतात आणि बाईकवरून आता सगळ्या रॅलीज निघालेल्या असतात. त्यामध्ये आता सगळेजण सहभागी झालेले असतात. सगळ्यांनी फेटे बांधलेले असतात. पण त्याच वेळेस कीर्ती आणि सुहासने एक भयानक प्लान केलेला असतो आणि शिवाच्या गाडीचे ब्रेक फेल करून आता ती गाडी विदाऊट ब्रेक बनवलेली असते. आणि त्या गर्दीमध्ये इकडे आता सीताई ही शिवाकडे येते आणि शिवाला गाडीची चावी मागते. आणि जेव्हा आता शिवा सीताईला गाडीची चावी देते त्याच वेळेस आता ब्रेक फेल असल्यामुळे सीताईसोबत होणारा अपघात शिवा कसे आता टाळणार हे बघण्यासाठी आणि सुहास कीर्तीचे भयानक सत्य समोर येऊन आता सीताई कीर्तीला घरातून हाकलणार का आणि कीर्तीचे तोंड काळे करून आता सीताई कीर्तीला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.